तर याच शिबिरातली एक अत्यंत महत्त्वाची बातमी ती म्हणजे शिर्डीतल्या शिबिराकडे रोहित पवारांनी पाठ फिरवली आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। रोहित पवार जयंत पाटलांमध्ये अंतर्गत कलहाची चर्चा सध्या सुरू आहे। रोहित पवार राज्याबाहेर असल्याची माहिती देण्यात आली आहे। रोहित पवार शिबिराला गैरहजर आहेत, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। त्यातच रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये कलह असल्याच्या सुद्धा चर्चा रंगतायत। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडे। सागर, एकीकडे रोहित पवार शिर्डीतल्या या शिबिरात दिसत नाहीयेत, दुसरीकडे त्यांचे आणि जयंत पाटील यांच्यामध्ये कलह असल्याचं सुद्धा समोर येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचं शिबिर महत्वपूर्ण होत आहे। लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे शिबिर होत आहे। पण विशेष म्हणजे याच जिल्ह्यातून नेतृत्व करणारे रोहित पवार, जे राष्ट्रवादीचे सुप्रिया सुळेनंतरनं शरद पवार यांची गादी चालू पाहतायत, तेच याला अनुपस्थित राहतील असं सांगण्यात येत आहे। ते परिवारासोबत कुठेतरी बाहेर गेल्याची माहिती उपलब्ध होतीये, त्यामुळे 2 दिवसाच्या या शिबिराकडे ते येणार नाही यात। पण चर्चा रंगली आहे ती प्रामुख्याने की रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेकडे जयंत पाटील यांनी देखील पाठ फिरवली होती आणि आज रोहित पवार यांच्याच जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचं शिबिर होत आहे। लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीचं महत्वाचं शिबिर होत आहे। याला रोहित पवारच अनुपस्थित आहेत का? त्यांचा पूर्वजित दौरा जरी असला तरी शिबिर राज्यस्तरीय सर्व महत्वाच्या विषयावर आहे। अशाच वेळी रोहित पवारांची पाठ का आहे याची आता चर्चा रंगू लागलेली आहे। ठीक, धन्यवाद सागर संपूर्ण माहितीसाठी। तर रोहित पवार राज्यातून बाहेर आहेत, परिवारासोबत बाहेर गेलेत अशी माहिती दिली जाते। मात्र रोहित पवार इतक्या महत्त्वाच्या शिबिराला अनुपस्थित असल्यानं चर्चांना उधाण आलंय। शिर्डीमध्ये शरद पवार गटाचं 2 दिवसीय राज्यस्तरीय शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। या शिबिराला शरद पवार उद्या मार्गदर्शन करणार आहेत। त्याआधी आज शरद पवार गटातले सगळे महत्त्वाचे नेते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील।